आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी समाजवादी पक्षानं खासदारांची बैठक बोलावली आहे। दिल्लीच्या संसद कार्यालयात ही बैठक होणार आहे। बैठकीला अखिलेश यादव मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। माजी मंत्री सूर्यकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। त्यांनी नुकताच भाजप पक्षाला रामराम केलेला आहे। सूर्यकांत पाटील यांचा आजच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे। राज्यात डोळे उघडण्याची गरज आहे आणि हे डोळे उघडण्यासाठी काही यंत्र आहे का असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय। आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता अनेकांचे डोळे उघडण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता खासदार संजय राऊत यांना टोला लगावला। काही लोकांना बांबू लावले पाहिजेत, सकाळीच भोंगा वाजतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला। मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। मुख्यमंत्री शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांचा भाव लावतात असा गंभीर आरोप संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केलाय। जळगावच्या सभेत शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारी यांनी केला होता। त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता। अंधारी यांची पाठराखण करताना राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला। शरद पवारांचा स्ट्राईक रेट जास्त आहे, मात्र सांगलीच्या जागी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं काम केलं नाही असा आरोप संजय राऊतांनी केलाय। केंद्र सरकारनं सगळ्यात जास्त टार्गेट केल्याचा फटका शिवसेनेलाच बसला, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत स्ट्राईक रेटचा विषय नाही असा दावा राऊतांनी केलाय। शिवसेना 21 जागा। पुढील विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात 4 ते 5 काँग्रेसचे आमदार निवडून येतील। राज्यात वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा आणि विश्वजित कदम यांच्या रूपात मुख्यमंत्री होणार असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय। यावेळी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल असा दावा काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केलाय। मुख्यमंत्री प्रचारात उतरले तरी मला आव्हान वाटत नाही, मला शिक्षकांच्या प्रश्नांचं आव्हान वाटतंय असं वक्तव्य नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केलंय। गेल्या 6 वर्षात विद्यमान आमदारांनी शिक्षकांच्या कोणत्याही प्रमुख मागण्या पूर्ण केल्या नाही असा आरोपही कोल्हेंनी केलाय। आदित्य ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय। मैदानात चिखल आहे पण इथे कमळ येऊ देणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। वरळीतील फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाला आदित्य ठाकरे उपस्थित होते। यावेळी मैदानात चिखल असल्यावरून त्यांनी भाजपला टोला लगावला। पुण्याच्या इंदापूर तालुका राष्ट्रवादीच्या बॅनरवरून आमदार दत्तात्रय भरणे यांचा फोटो वगळण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय। खासदार सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानं त्यांना शुभेच्छा देणारे शहरात बॅनर लागले होते। इंदापुरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दुफळी निर्माण झाली आहे का अशी चर्चा यामुळे सुरू झाली। नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीत गोंधळ झाला। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती। लोकसभेतील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून विखे पाटील यांना पाठवण्यात आलं, मात्र ते बैठकीला येण्यापूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। भिवंडी लोकसभेत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे आता मिशन विधानसभेच्या कामाला लागले। सांबरे भिवंडी लोकसभेतील सर्व विधानसभांमध्ये जाऊन आपल्या जिजाऊ संघटनेचे उमेदवार उभे करणार आहेत। कल्याण पश्चिमेत मोठं शक्ती प्रदर्शन करत विविध ठिकाणी म्हणजेच एकूण 23 ठिकाणी सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला अभिनेता आमिर खान यानं भेट दिली आहे। यावेळी त्यानं बापू कुटी आणि परिसराची पाहणी करत माहिती जाणून घेतली। सेवाग्राम आश्रमात आपण पहिल्यांदाच आलोय, इथे येऊन आनंद झाल्याचं त्याने सांगितलं। तसंच इथे प्रवेश करताच एक वेगळी ऊर्जा अनुभवायला मिळाल्याचंही आमिर खान म्हणाला। सगळे सोयऱ्यासंदर्भात अंमलबजावणी करताना आमच्या व्याख्येप्रमाणे करा। वाशीत उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका, नाहीतर विधानसभा निवडणुकीत तुमच्यावर गुलाल घुसेल असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय। मुस्लिम समाजाच्याही कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे मुस्लिम समाजालाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे। तर मुस्लिम समाज हा धर्म म्हणून बघितला जातो असा उलट सवाल लक्ष्मण हाकेंनी केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेत जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करावी अशी मागणी भंडाऱ्यात ओबीसी जनगणना परिषदेनं केली आहे। मुख्यमंत्री भंडारा दौऱ्यावर आहेत, त्यावेळी भेटू दिलं नाही तर निषेध आंदोलन करण्याचा इशाराही ओबीसी जनगणना परिषदेकडून करण्यात आलाय। आरक्षणाचं आंदोलन आता भरकटत चाललंय। आंदोलनाचं गांभीर्य कमी झालंय अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नांदेडमध्ये दिली आहे। तर मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, आपण सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत असं विखे पाटील म्हणाले।
राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटलांची फसवणूक केली असा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय। ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांच्या भेटीनंतर त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। धाराशिवमध्ये सकल मराठा समाजाची नियोजन बैठक पार पडली। 10 जुलै रोजी शहरात मनोज जरांगेंच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। रॅलीत धाराशिवसह सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधवही सहभागी होणार आहेत। बीडमध्ये 11 जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। रॅलीच्या नियोजनासाठी आढावा बैठक पार पडली। जिल्ह्यातील महिला, पुरुष तसंच तरुण या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। जालन्यात 12 जुलै रोजी जरांगे पाटलांची महाएल्गार शांतता रॅली काढली जाणार आहे। शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रॅलीला सुरुवात होणार आहे, तर संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप होणार अशी माहिती मराठा आंदोलकांनी दिली। ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या हाकेंना समर्थन म्हणून पालघरमधील ओबीसी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत असा इशारा ओबीसी संघटनांकडून देण्यात आलाय। पालघरच्या पतपेढी इथे ओबीसी संघटनांची आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली आहे। पुणे ड्रग्ज प्रकरणी 2 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय। रात्री उशिरापर्यंत L3 बार सुरू असल्यानं कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत 2 बीट मार्शलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त गिल यांनी दिली आहे। फर्ग्युसन रोडवरील L3 बार पुणे पोलिसांनी सील केलाय। बारमधील ड्रग्ज सेवन प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 10 जणांना ताब्यात घेतलंय। त्यात बार मालक, बारचे पार्टनर आणि मॅनेजर यांचा समावेश आहे। तिथले CCTV आणि साऊंड सिस्टीम पोलिसांनी जप्त केली आहे। पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरील लिक्विड लिझर लाऊंजमधील एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज सेवन करताना दिसतायत। दरम्यान या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेत। पुणे ड्रग्ज प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे। ड्रग्ज सापडेल तिकडे कठोर कारवाई पोलीस करतील, तसंच या प्रकरणाशी संबंधित सर्वांवर कडक पावलं उचलली जाणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तसंच ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला। दरम्यान पुण्यातील ड्रग्ज विक्रीवरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे। हॉटेलवाल्यांकडून करोडो रुपयांचा हप्ता गोळा केला जातो। शंभूराज देसाईंनी याची साधी चौकशी केली नाही असं धंगेकरांनी म्हटलंय। ज्यांच्या घरी पैसे जातात ते काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी केलाय। पुण्यातील ड्रग्जचा प्रकार धक्कादायक आहे। उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेत, त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे। पुण्यातील ड्रग्ज विक्रीवरून विरोधकांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवर आरोप केले, तर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र देसाईंची पाठराखण केली आहे। अशा घटनांमध्ये मंत्र्यांचा थेट सहभाग आहे असं कसं म्हणता येईल असा सवाल करतानाच आरोप केले आहेत, तर आता पुरावे द्यावे असं आव्हान त्यांनी अंधारे आणि धंगेकरांना दिलंय। 12:30 डोंबिवलीतले पेंढारकर कॉलेज खासगीकरण प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली। यावेळी सरकार आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या 10 दिवसापासून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं इथे आंदोलन सुरू आहे। कोंडेश्वर धबधब्यावर अतिउत्साहित तरुण स्टंट करताना दिसतायत, त्यात लहान मुलांचाही समावेश असल्याचं समोर येत आहे। उत्साही पर्यटक कोंडेश्वर धबधब्यावर जातात आणि आपल्या जीवाला मुकतात, त्यामुळे पर्यटकांनो धबधब्यावर जात असाल तर जरा जपून स्वतःची काळजी घेऊनच मौज मजा करा। वाशिम जिल्ह्याच्या वाशिम तालुक्यातील अनसिंग परिसरात अतिमुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनसिंग ग्रामीण रुग्णालय परिसराला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं। परिणामी रुग्णांना पाण्यातून वाट काढत जावं लागलं, तर दुसरीकडे झालेल्या पावसानं जिल्ह्यातील शेतकरी राजा मात्र सुखावला। पिंपरी चिंचवडमध्ये अवघ्या 1 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आकुर्डी परिसरात रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलं, तर काही ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरलं। चिंचवड स्पाईन लिंक रोड परिसरात अतिवृष्टी झाली। 1 तासात तब्बल 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट रोड परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला। जोरदार पावसानं रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं।
वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे कारंजा शहरातील रस्त्यावर पाणी वाहताना पाहायला मिळालं। या पाण्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। या पाण्यातून वाट काढताना त्यांची चांगलीच तारांबळ उडाली। रस्त्यावर गुडघ्या इतकं पाणी साचलं होतं तर एका व्यापाऱ्याचे प्लास्टिकच्या टाक्या पाण्यात वाहत असल्याचं चित्र समोर आलं। अहमदनगर जिल्ह्यात पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे। आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजा पुन्हा बरसला तर पावसानं बळीराजा सुखावला। जिल्ह्यात राहता श्रीरामपूर शिर्डीसह अनेक भागांमध्ये संततधार पावसानं हजेरी लावली। बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। गेवराई माजलगाव वडवणी भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे आता रखडलेल्या पेरण्या पूर्ण होणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अकोला जिल्ह्यातील अकोटमधील पठार नदीला पूर आल्यानं तयार केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली गेलाय। नदीवर नवीन पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं पर्यायी रस्ता तयार करण्यात आला, मात्र जोरदार पावसामुळे हा पर्यायी रस्ता पाण्याखाली गेला। महाडच्या काळीज खरवलीतील खासगी कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरट्यांनी पळवल्यात। वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर टॉवरला बॅकअप देण्यासाठी शेल्टर रूममध्ये या बॅटऱ्या लावण्यात आल्या होत्या, मात्र त्यातील 48 बॅटऱ्या चोरीला गेल्यात। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी महामार्गावरील करंजी परिसरातील दगडवाडी इथे 125 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 4 जणांना अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं ताब्यात घेतलंय। दरम्यान आरोपींची चौकशी केली जाते। बातमी मनोरंजन विश्वातून आहे। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल लग्नबंधनात अडकलेले आहेत। दोघांनी कोर्ट मॅरेज केलंय। सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत दोघांनी आनंदाची ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली। लाल रंगाची साडी, भांगेत सिंदूर, आंबाड्यावर गजरा असा सोनाक्षीचा लूक सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होता।